सर्वांना हरिओम. आपण आज मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 174चा अभ्यास करणार आहोत. हा श्लोक क्रमांक 174 असा आहे. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीततो अक्षयी मोक्षदेतो दयादक्षतो साक्षीने पक्ष घेतो. आपण श्लोक पुन्हा ऐकूया. जया चक्षुने लक्षिता लक्षवेना भवा भक्षिता रक्षिता रक्षवेना क्षयातीततो अक्षयी मोक्षदेतो दयादक्षतो साक्षीने पक्ष घेतो. या श्लोकाच्या पहिल्या चरणात पहिला शब्द आहे जया. जयाचा अर्थ आहे ज्या. जया म्हणजे ज्या. चक्षुने त्याचा अर्थ आहे डोळ्यांनी. डोळ्यांनी. लक्षिता. लक्षिताचा शब्दशः अर्थ आहे लक्ष केले असता. लक्ष केले असता. इथे त्याचा अर्थ आहे पाहिले असता. पाहिले असता. लक्षवेना. लक्षवेनाचा अर्थ आहे दिसत नाही. दिसत नाही. दुसऱ्या चरणात पहिला शब्द आहे भावा. भावाचा अर्थ आहे संसार आला. भव शब्दाचा अर्थ आहे संसार आणि म्हणून भवाचा अर्थ आहे संसार आला. भक्षिता. भक्षिता म्हणजे भक्षण करतो. भक्षण करतो. खाऊन टाकतो असा दुसरा अर्थ आहे. रक्षिता. रक्षिता म्हणजे रक्षण करू गेले तर. रक्षण करू गेले तर. रक्षवेना म्हणजे रक्षण करता येत नाही. रक्षवेनाचा अर्थ आहे रक्षण करता येत नाही. तिसऱ्या चरणात पहिला शब्द आहे क्षयातीत. क्षयातीत म्हणजे क्षयाच्या. क्षयाच्या नाशाच्या पलीकडे असलेला. क्षयातीतचा अर्थ आहे नाशाच्या पलीकडे असलेला. एका शब्दात अविनाशी. अक्षय. त्याचा दुसरा अर्थ आहे अक्षय. तो शब्द पुढे आलेला आहे. अक्षयी म्हणजे क्षयातीत. मोक्षचा अर्थ आहे मुक्ती. मोक्ष म्हणजे मुक्ती. चौथ्या चरणात शब्द आलेला आहे दक्ष. दक्ष म्हणजे तत्पर. तत्पर. शेवटी दोन शब्द आहेत ते एकत्र यायचे. पक्ष घेतो त्याचा अर्थ आहे बाजू घेतो. बाजू घेतो. दुसरा अर्थ आहे कैवार घेतो. कैवार घेतो. स्वामीजी सांगतात शाश्वत ब्रह्म परमसत्य तत्व आपल्या चर्मचक्षुंनी पाहू गेले असता दिसत नाही. पण एकदा का ज्ञानचक्षुंनी त्याचे दर्शन झाले म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार झाला की तो जन्ममृत्यूरूप भवाला अर्थात संसाराला खाऊन टाकतो. म्हणजे मायाजाळ राहत नाही. मग अशा त्या भवाचे म्हणजे संसाराचे रक्षण करू म्हटले तरी कोणालाही करता येत नाही. अविनाशी असलेला तो भगवंत भक्तांना
अक्षय मोक्ष देतो. भक्तांवर दया करणारा परमात्मा वेळोवेळी भक्तांचा कैवार घेण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतार घेत असतो. आपण पुन्हा एकदा या श्लोकाचा अर्थ ऐकूया. स्वामीजी सांगतात, शाश्वत ब्रह्म परम सत्य तत्व आपल्या चर्मचक्षूंनी पाहू गेले असता दिसत नाही, पण एकदा का ज्ञानचक्षूंनी त्यांचे दर्शन झाले म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार झाला की तो जन्ममृत्यूरूप भवाला अर्थात संसाराला खाऊन टाकतो. म्हणजे मायाजाळ राहत नाही. अशा त्या भवाचे रक्षण करू म्हटले तरी कोणालाही करता येत नाही. अविनाशी असलेला तो भगवंत भक्तांना अक्षय मोक्ष प्राप्त करून देतो. भक्तांवर दया करणारा परमात्मा वेळोवेळी भक्तांचा कैवार घेण्यासाठी या पृथ्वी तलावर अवतार घेत असतो, असा या श्लोकाचा आपल्याला सारांश रूपाने थोडक्यात अर्थ सांगता येईल. मनाच्या श्लोकातील 149 श्लोकाचे प्रथम चरण जगी पाहता चर्मचक्षीन लक्षे आणि या श्लोकाचे प्रथम चरण जया चक्षुने लक्षिता लक्षवेना या दोन्ही चरणांचा भावार्थ एकच आहे. समर्थ सांगतात, परमसत्य असलेले शाश्वत ब्रह्मस्वरूप आपल्याला या चर्मचक्षूंनी म्हणजेच स्थूल शरीराच्या डोळ्यांनी पाहू गेले असता ते दिसणारच नाही, कारण ते स्वरूप पाहण्याची क्षमता आपल्या डोळ्यांमध्ये नाहीच आहे. दुसरी गोष्ट अशी की पंचभूतांनी बनलेल्या या शरीराची सर्व इंद्रिये फक्त पंचमहाभूतांनी बनलेल्या गोष्टींचेच आकलन करू शकतात. एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही किंवा आपण ती पाहू शकत नाही, यामागे 3 कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे ती गोष्ट किंवा ती वस्तू आपल्या अगदी जवळ असेल तर ती आपण पाहू शकत नाही. उदाहरणार्थ, डाव्या डोळ्याला उजवा डोळा पाहू शकत नाही आणि उजव्या डोळ्याला डावा डोळा पाहू शकत नाही, कारण ते एकमेकांच्या अत्यंत निकट आहेत. दुसरे कारण म्हणजे आपल्या डोळ्यांमध्ये आणि त्या वस्तूमध्ये काही व्यवधान म्हणजे अडथळा असेल तर आपण ती वस्तू पाहू शकत नाही. उदाहरणार्थ, भिंतीपलीकडील गोष्ट आपल्याला दिसत नाही, आपण ती पाहू शकत नाही. आणि तिसरे कारण म्हणजे काय, जर ती वस्तू आपल्या दृष्टीच्या टप्प्याच्या पलीकडे असेल, जर ती वस्तू आपल्या दृष्टीच्या टप्प्याच्या पलीकडे असेल तर आपण ती वस्तू पाहू शकत नाही. उदाहरणार्थ, क्षितिजा पलीकडची कोणतीही गोष्ट आपण पाहू शकत नाही, कारण ती आपल्या नजरेच्या टप्प्यात येत नाही. अशी 3 कारणं आहेत. एखादी गोष्ट आपल्याला दिसत नाही किंवा आपण पाहू शकत नाही. परात्पर परब्रह्म आपण पाहू शकत नाही, याला
ही तिन्ही कारणे लागू पडतात. पहिले कारण ते परब्रह्म आपल्या अत्यंत सन्निध आहे, जवळच आहे. आपल्या हृदयात, अंतःकरणात चेतनेच्या, चैतन्य शक्तीच्या रूपात आहे. त्यालाच परमेश्वर म्हणतात. असा तो परमेश्वर सर्वांच्या हृदयात आहेच, असे दस्तूरखुद्द भगवान श्रीकृष्णच अर्जुनाला गीतेच्या 18व्या अध्यायातून सांगतात. तो श्लोक आहे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति. तो परमात्मा आपल्या अंतरंगात आहे, मग तो बहिरंगात, बाह्य जगतात कसा बरे सापडेल? ब्रह्मतत्व आपल्याला दिसत नाही. याचे दुसरे कारण आपण पाहिले की एखादी वस्तू आणि त्या वस्तूच्या मध्ये, डोळ्यांच्या मध्ये आड येत असेल तर ती दिसत नाही. अहंकार, माया या दोन गोष्टींचा अडथळा असल्याने आपण ते शाश्वत सत्य पाहू शकत नाही. तिसरे कारण आपण पाहिले की आपल्या नजरेच्या टप्प्यात न येणारी वस्तू आपण पाहू शकत नाही. भगवत तत्वाला पाहण्यासाठी हे चर्मचक्षु त्या दृष्टीने सुद्धा असमर्थ आहे. वस्तुतः ब्रह्म कसे आहे ते सांगताच येत नाही. ब्रह्म कसे आहे ते सांगताच येत नाही. पण गंमत अशी आहे, असे सांगणेच ते ब्रह्माचे, परमतत्वाचे खरे स्वरूप आहे. ब्रह्म कसे आहे ते सांगताच येत नाही, पण असे सांगणेच त्या ब्रह्माचे, परमतत्वाचे खरे स्वरूप आहे. ज्यांनी या परमतत्वाचा साक्षात्कार घेतला, ज्यांना ब्रह्म साक्षात्कार झाला आहे, असे संत महात्मे सांगतात की आपल्या चर्मचक्षूंना जे जे दिसते ते ते सर्व खरे नाही. कारण या डोळ्यांमध्ये ती सूक्ष्म वस्तू अर्थात ते परमतत्व, ते ब्रह्म पाहण्याची शक्तीच नाही. आपले डोळे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पाहू शकतात. दुसरी गोष्ट अशी की आपल्या डोळ्यांना जे दिसते ते आणि आपल्या मनाला भासते ते सर्व काही कालांतराने नाश पावते. आणि परब्रह्म तर अविनाशी आहे, ते दृश्याच्या पलीकडे आहे, म्हणजे ते अदृश्य आहे. मग आपल्या या चर्मचक्षूंना ते कसे बरे दिसेल? नाही दिसणार. म्हणून समर्थ या श्लोकाच्या पहिल्या चरणातून सांगतात, जया चक्षुने लक्षिता लक्षवेना. ब्रह्म हे अदृश्य आहे, आपल्या इंद्रियांच्या प्रचितीला न येणारे आहे. इंद्रियांची गती तेथे खुंटते, ते अत्यंत सूक्ष्म आहे. हे सर्व जरी खरे असले तरी आपल्याला संत महात्म्यांच्या कृपेने, सद्गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनी चर्मचक्षूचे रूपांतर ज्ञानचक्षुत केल्यानंतर आपल्याला त्याचा साक्षात्कार होतो. आपल्याला त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव येतो. आणि एकदा का आपल्याला ब्रह्म साक्षात्कार झाला, त्या परमतत्वाचा अनुभव आला की आपली मायाजाळातून मुक्तता होते.
म्हणजे जन्ममरणाच्या भवाच्या अर्थात संसार बंधनातून आपली सुटका होते आणि मग त्या भवाचे म्हणजे संसाराचे रक्षण करू म्हटले तरी ते कोणालाही करता येणार नाही। याचा अर्थ आपल्याला पुन्हा जन्माला यावे लागणार नाही, कारण त्या परमतत्वाला ब्रह्मस्वरूपाला जाणणारा त्या परमतत्वातच विलीन होतो, ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो, तद्रूप होतो। एके ठिकाणी एका अभंगातून असे म्हटलेच आहे की देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो। देव पाहावयासी गेलो, तेथे देवची होऊनी ठेलो, कारण मी देव पाहिला असे सांगण्यासाठी तो वेगळा शिल्लकच राहत नाही। तो देवस्वरूप ब्रह्मस्वरूपच होतो। अविनाशी ब्रह्माचे निरंजन परमात्म्याचे त्याला आकलन झालेले असते। मग तो अक्षय निरंजन असलेला परमात्मा आपल्या भक्तांना अक्षय मोक्ष म्हणजे सायुज्य मुक्ती प्रदान करतो, अर्थात आपल्या अविनाशी पदावर नेतो। भगवंत मुक्ती प्रदान करतो म्हणजे काय करतो? त्याचं जे स्वरूप आहे अविनाशी स्वरूप, त्या अविनाशी स्वरूपाला तो आपल्याला नेतो। हीच गोष्ट समर्थ या श्लोकाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात। क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो। असा हा भगवंत भक्तवत्सल आहे, दीनानाथ आहे, परमकृपाळू आहे, अत्यंत दयाळू आहे। आपल्या भक्तांचा तो तारणहार आहे। संकटातून बाहेर काढण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी भगवंत आपल्या भक्तांचा कैवारी आहे। म्हणून तो आपल्या मूळ स्वरूपाचा त्याग करून, निर्गुण निराकार रूपाचा त्याग करून भक्तांचा कैवार घेण्यासाठी वेळोवेळी सगुण रूप साकार करून अवताराला येतो। त्याचं मूळ स्वरूप जे आहे निर्गुण निराकार, त्या रूपाचा त्याग करतो। भक्तांचा कैवार घेण्यासाठी तो सगुण साकार रूपामध्ये अवताराला येतो। समर्थ येथे भगवंताच्या सगुण आणि निर्गुण रूपाची एकरूपता दाखवतात। निर्गुण परमात्माच भक्तांसाठी मायेचा आश्रय करून सगुण रूप घेतो। भगवान स्वतः गीतेच्या 4थ्या अध्यायातून 6व्या श्लोकातून सांगतात, अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया। अर्थात हे पार्था, मी जन्मरहित आणि अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर स्वामी मालक असून सुद्धा आपल्या योगमायेने प्रगट होत असतो। या श्लोकावर माऊलींनी ज्ञानेश्वरीतून काही ओव्या लिहिल्या आहेत। त्या ओव्या काय बघूया आपण। तैसा अमूर्तची मी किरीटी, परी प्रकृती जय अधिष्ठी, तै साकारपणे नटे नटी,
कार्यालागी. अर्थात अर्जुना, मी निराकार अमूर्तच आहे, पण जेव्हा मायेचा आश्रय करतो तेव्हा काही विशिष्ट कार्यासाठी मी सगुण रूपाच्या वेशात नटतो. पुढे माऊली ओवी लिहितात, म्हणून अजत्व परते ठेवी, मी अव्यक्तपणही नाठवी. जे वेळी धर्माते अभिभवी, अधर्मुहा ते वेळी आपुल्याचे निकैवारे. मी साकारू होऊनी अवतरे, मग अज्ञानाचे नि अंधारे गिळूनी घाली. भगवान सांगतात, हे अर्जुना, ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्यावेळेला मी माझा जन्मरहितपणा बाजूला ठेवतो आणि आपले अव्यक्तपणसुद्धा आठवत नाही. त्यावेळी भक्तांच्या कैवारासाठी सगुण साकार देह धारण करून मी या भूतलावर अवतरतो आणि अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करतो. हीच गोष्ट समर्थांनी या श्लोकाच्या अंतिम चरणातून सांगितली आहे. दयादक्षतो साक्षीने पक्ष घेतो, निर्गुण निराकार परब्रह्माचे रूप आपल्याला डोळ्यांनी पाहता येणार नाही. त्याच्या स्वरूपाचे आकलन करून घेता येणार नाही. म्हणून भगवंताने आपल्याला त्याचे रूप पाहता यावे, त्याच्या स्वरूपाचे आकलन करता यावे यासाठी आणि आपल्यासाठी भक्तांसाठी सगुण देह धारण केला. त्याच्याविषयी म्हणजे भगवंताविषयी आपल्या अंतःकरणात भक्तिभाव प्रेमभाव निर्माण व्हावा यासाठी त्याने विविध अवतार घेतले. आणि म्हणून आपण अत्यंत प्रेमभावाने भगवंताची भक्ती करून आपले जीवन सफल करावे, सार्थकी लावावे असा या श्लोकाचा आपल्याला विस्तृत अर्थ सांगता येईल. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.